जाफराबाद ग्रामपंचायतीची घंटागाडी 3 महिन्यांपासून बंद असल्याने गावात कचरा साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। या प्रकरणी भाकपचे तालुका सचिव रवी बासंगडी यांनी सरकार पोर्टलवर तक्रार केली होती। तक्रारीची दखल घेत पंचायत समिती सिरोंचाने चौकशी समिती गठीत केली असून 10 ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। चौकशी दरम्यान उपसरपंच स्वामी पी गोदारी यांनी घंटागाडी लवकरच सुरू करून नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले। आता घंटागाडी प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलं आहे। ग्रामपंचायत जाफराबाद येथे घंटागाडीच्या तक्रार चौकशीबाबत मी विस्तार अधिकारी पंचायत समिती सिरोंचा माननीय गट विकास अधिकारी यांच्या आदेशान्वये इथे चौकशी करण्यासाठी आलो असता घंटागाडी 3 महिन्यापासून बंद असल्याचे तक्रार आली होती। त्या तक्रारीवर पुढील चौकशी समिती नेऊन चौकशी करण्यात आली। चौकशीमध्ये असे आढळले की गावात अपुऱ्या मनुष्यबळ व रोजंदारीवर व्यक्ती भेटत नसल्यामुळे घंटागाडी सध्या बंद होती। पण आता श्री उपसरपंच स्वामी गोदारी यांनी आम्हाला अशी ग्वाही दिली की 2 माणसं लावून पुढील गावाच्या सोयीकरिता गावात घंटागाडी रोज फिरवण्याकरिता 2 माणसांची नेमणूक करून रोजंदारीवर गावात फिरवण्यात येईल व बंद असलेली घंटागाडी पुनर्नियोजित चालू करण्यात येईल, म्हणजे की नियमित राहून ते गावाच्या लोकांच्या गावात कचरा संकलनाच्या उपयोगी होईल। चौकशी केली आहे आणि लवकरात लवकर मासिक सभेत ठराव घेऊन लवकरात लवकर घंटागाडी चालू करण्यात येईल अशी उपसरपंच स्वामी गोदारी यांनी ग्वाही दिली। सर मी काय म्हटलं सर, आता जे घंटागाडी लावत आहे त्याच्यासाठी निधी दुसरा वेगळा येईल का? मग हेच निधीतून करेल काही? नाही, ग्रामपंचायत निधीमधूनच 2 माणसाची नेमणूक करण्यात येईल। स्वनिधीतून 2 माणसाची नेमणूक करण्यात येईल, रोजंदारीवर कचरा संकलन करण्यात येईल गावात। ठीक आहे। श्याम बेंजनवा, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।